सत्य, तप, पवित्रता, दया ही 4 पायामध्ये फक्त सत्यरूपी एकच पाय उरला होता. बाकीचे 3 पाय आता त्याचे पूर्ण निकामी झालेले होते. थोडस सत्य उरलेले आहे या कलियुगामध्ये. ही त्याचं स्वरूप आहे. आणि राजा परीक्षितीनं सांगितलं की अरे कृष्ण भगवंत किंवा आमचे पूर्वज पांडव यांच्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अन्याय नव्हता आणि ते आता निघून गेले. आता कुणी राहिलेलं नाही अन्यायाचा प्रतिकार करणार असं समजण्याचं कारण नाही. जोपर्यंत हा परीक्षिती आहे तोपर्यंत तरी काही मी हे होऊ देणार नाही अन्याय अत्याचार. कोण आहेस तू? माझ्या राज्यामध्ये थांबू नको. मी तुला अगोदर तो मारायलाच तलवार उचलली पण तो त्या ठिकाणी शरण आला. दोन्ही पाय धरले. क्षमाशस्त्र दया नराची हाती काळ दया प्रति काय करील. दया आली. सांगितलं माझ्या राज्यामध्ये राहू नको, ताबडतोब इथून निघून जा. आणि त्यावेळेला त्यांनी विनंती केली की कमीत कमी 4 स्थानं मला राहण्याकरता तरी द्या, 4 ठिकाणी तरी. मग द्यूत म्हणजे जिथे जुगार खेळला जातो, जिथं मद्यपान केलं जातं, व्यभिचार केला जातो, व्यभिचार होतो, या स्थानी त्याला राहण्याची परवानगी दिली. तरी म्हणलं अजून एक स्थान द्या. मग जे आता 75-72 हजार रुपये तोळ्यावर गेलं होतं ना जे सोनं, त्या सोन्यामध्ये राहण्याकरता जागा दिली. आणि माफी मागण्याच्या दृष्टीनं त्याच्या पायाला स्पर्श केला होता. राजा परीक्षितीमध्ये कलीचा प्रवेश त्या निमित्ताने झाला. घरी आल्यानंतर आपल्या पूर्वजांनी काय आपल्याला कमाई करून ठेवली म्हणून कोशागारामध्ये पाहत असताना एका पेटाऱ्यामधून ते मांडलिक राजांना जिंकलेले जेवढे मुकुट होते त्याच्यातला एक मुकुट त्याच्या हाताला लागला, आवडला, डोक्यावर घातला. तो जरासंधाचा मुकुट होता आणि त्याचा स्पर्श त्याच्या मस्तकाला झाल्याबरोबर कलीनं त्याच्यामध्ये आधीच प्रवेश केला होता. तो अजून मस्तकातही प्रवेश झाला त्या माध्यमामधून आणि शिकार करण्याची इच्छा झाली. पूर्वी कधीही त्यांनी शिकार केलेली नाही. राजा परीक्षिती एकदा शिकारीला गेला असं म्हणलेले या कारणामुळे गेला. शिकार करून आणण्यामध्ये थकला भागला. दुपारी माध्यान्हाचा टाइम आहे, तहान लागली म्हणून पाण्याच्या शोधामध्ये फिरू लागला. कुठेही पाणी मिळालं नाही. एका ठिकाणी एक पर्णकुटी पाहिली. तिथे जाऊन आपला घोडा थांबवला. एक महात्मा त्या पर्णकुटीच्या परांगणामध्ये ध्यानस्थ बसलेला होता. समाधी लागलेली होती. शमीक ऋषींचा तो आश्रम होता. राजाच्या अंतःकरणामध्ये कलीनं प्रवेश केलेला असल्यामुळे त्याची मती विवेकाने विवेकहीन झाली. क्रोध आला. आम्ही क्षत्रिय यांचं रक्षण करतो म्हणून हे परमार्थ करतात आणि आम्हाला पाहून यांचं आदरातिथ्य आमचं करावं लागेल म्हणून याने ढोंगी बघण्यासारखे डोळे मिटून घेतले. साधं पाणी सुद्धा आम्हाला देऊ शकत नाही म्हणून मेलेला सर्प त्या ठिकाणी पडलेला बाणाने उचलला आणि त्या ऋषीच्या गळ्यामध्ये घातला आणि राजा परीक्षिती आपल्या राज्यामध्ये निघून गेला. शमीक ऋषींचा पुत्र असणारा शृंगी मुलांमध्ये खेळायला गेले होता. त्यावेळेचे ऋषीच काय त्यांचे ऋषी पुत्र सुद्धा शाप देण्याला एवढे समग्र होते. त्याचं कारण सत्य, तप, पवित्रता आणि दया हे गुण त्यांच्या अंतःकरणात होते. त्याचा प्रभाव त्यावेळेला होता. त्या शृंग ऋषीने हे पाहिल्यावर तो अकांताने रडू लागला. माझ्या पित्याची कुणी विटंबना केली. हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्प केला, ज्या कुणी मेलेला सर्प माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये अडकवलेला असेल 7 दिवसाच्या आत त्याला तक्षक नावाचा महाभयंकर विषारी सर्प येऊन दंश करील आणि त्याचा मृत्यू घडेल. थोड्या वेळाने वृत्तीवर आल्यानंतर अंतर्ज्ञानानं आणि काही गोष्टी त्याला विचारून शमीक ऋषींनी त्या शृंगीला त्यावेळेला त्यांनी सांगितलं. अंतर्ज्ञानाने सगळ्या गोष्टी शमीक ऋषींना कळल्या. शापाची बातमी कळली. वाईट वाटलं. आपल्या काही शिष्यांना राजा परीक्षितीच्या राज्यामध्ये त्यांना खबर देण्याकरता सांगितलं, आजपासून 7व्या दिवशी तुझा तक्षक दंशाने मृत्यू होणार आहे. खबर सावधान करण्याकरता पाठवलं. राजा परीक्षितीनं विचार केला, आता जेवलं तरी 7 दिवस नंतर मी मरणारच आहे आणि नाही जेवलं तरी मी मरू शकत नाही, 7व्याच दिवशी मरणार आहे हे जर निश्चित आहे तर आता करण्यायोग्य गोष्ट कोणती आहे मनुष्य देहाला आल्यानंतर आणि कशामध्ये सार्थक आहे ती गोष्ट मला करायला पाहिजे हा विचार परीक्षितीने केला. संत संमेलन भरवलं. त्यांना विचारलं
7 दिवसामध्ये मानवाला करण्यायोग्य गोष्ट कोणती आहे? आता माझं 7च दिवस आयुष्य उरलेलं आहे. मला सांगा. ऋषीमुनी प्रामाणिक होते. त्यांनी सांगितलं एवढा तात्काळ उपाय आम्हाला माहित नाही. 7 दिवसात मुक्ती प्राप्त होईल असा. मग तर अजून घाबरला. अशा होते कोणीतरी महात्मा मला उपाय सांगितला, पण कुणीच आणि त्या ठिकाणी बोले ना. त्यावेळेला अजून चिंतातूर झाला, पण पुन्हा त्याला विश्वास निर्माण झाला. ज्याने माझ्या गर्भामध्ये रक्षण केलं, मी त्याला आवाहन करतो, हे भगवान माझं या तक्षक पासून रक्षण कर. भगवान परमात्म्यापर्यंत ती हाक पोहोचली. भगवान परमात्म्यानं शुकमुनींना सांगितलं, योग्य पात्र आहे, अधिकारी पुरुष आहे, जा त्याला उपदेश करायला. शुकताल ज्याला म्हणतात, मुजफ्फरनगर पासून 25 किलोमीटर अंतरावर आपण भागवत कथा केली गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी. त्या ठिकाणी गंगा किनारी अनशन व्रत धारण करून बसलेला हा राजा परीक्षिती, त्याच्याजवळ शुकमुनी आले. अंगावर कोणत्याही संप्रदायाचं चिन्ह नाही, परमहंस स्थितीमध्ये असणारा असा महात्मा तिथे आला. त्याचं पूजन केलं. त्याला प्रश्न विचारला, 7 दिवसामध्ये मुक्ती प्राप्त होईल असा उपाय मला सांगा, या जनांना सांगा. आपल्याकरताही नाही मागितलं, असा काही उपाय आहे का? त्यांनी सांगितलं, राजा 7 दिवस लई झाले, 7 सेकंद सुद्धा 7 सेकंदात मुक्ती देणारा उपाय मला माहिती आहे. कारण आम्ही परंपरेतले, ज्याला परंपरा आहे ना मुख्य महाविष्णूची, ज्याला आदिनाथ गुरु परंपरा आहे ना, त्यांना एका क्षणामध्ये मुक्ती देण्याची रीत माहिती आहे. मुखी ना महती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा आणि तुरतुरा वस्तूची. घाबरू नकोस राजा, 7 दिवस म्हणजे खूप आहे. अरे तुम्ही काय याच्यामध्ये, आपण हे सगळे 7 दिवसातच मरणार. आजपासून 7व्या दिवशी आपण मरणार सगळे. तुम्ही म्हणणार काय भविष्यवाणी तुम्हाला कळली काय? तसं काय नाही. हप्त्याचे सप्त्याचे वार किती? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, 7च ना. मग कोण सोमवारी मरण, कोण मंगळवारी, कोण बुधवारी, असं आहे. आलं लक्ष? म्हणजे आता जीवा आला असेल तुमची. अशीच कथा आहे. तक्षक कशाचं प्रतीक आहे? तक्षक हे काळाचं प्रतीक आहे. हा काळ एक दिवस आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि आपल्याला काय करायला पाहिजे तर भगवंताचं स्मरण करत आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. हा संदेश या रूपानं भागवतानं आपल्याला दिलेला आहे. आजच्या दिवसाच्या कथेला याच ठिकाणी थांबूया. आपण कालपासून आरती काल आपण सुरुवातीला घेतली होती, पण मंदिराची नित्याची आरती असते आणि जे आरती करणारे मंडळी आहेत त्यांना काही नाही यायला उशीर होतो, म्हणून आपण बदल करून आरती नंतर घ्यायचं ठरवले. आपल्या कार्यक्रमाची आरतीने सांगता होईल. श्री राधे गोविंद मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंद मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंद हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंद मन भजले हरि का प्यारा नाम है. हरि का प्यारा नाम है, प्रभु का प्यारा नाम है. हरि का प्यारा नाम है, प्रभु का प्यारा नाम है. श्री राधे गोविंद हरि का प्यारा नाम है. श्री गोविंद मन भजले हरि का प्यारा नाम है. सुख करता रहता
हॅलो. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि प्रथमाभ्यासं तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे. समं कामान कामकामाय गुह्यं मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु. कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजामधिपत्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजाधिपत्यं समन्तपर्यायिस्त्यात् सार्वभौमो सर्वायुषम् अन्तापरार्धा पृथिवै समुद्रपर्यताम् एकराळिति पदप्पेशः श्लोको विदितो मरुतस्पर्येश्वरो मरुतस्यावसनगृहे अविक्षद्यस्य कामप्रेषिर्विश्वदेवा सभासदगिति. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. कर्मणा भगवान् गोपाल कृष्ण प्रियतां न मम प्रियप्रीतो भवतु. ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. सद्गुरुनाथ भगवान की जय. वृंदावन बिहारी लाल की जय. राधे राधे श्याम मिलाने. हातामध्ये घेतलेली फुलं कुणी टाकू नका. ताईंनी ताट आणलेले ते ताटामध्ये जमा करा. तुमच्या हाताचा स्पर्श झाला म्हणजे ते ताट करायची नाही. ते सर्व एका ताटात ठेवून बघ तिथं वाहिली जाते. आजच्या श्रीमद भागवत कथेच्या प्रसंगी आलेले सर्व साधक विभागातील सर्व मंडळी सर्वांचं नेवाळे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नित्य नेमाप्रमाणे उद्या